53 नंबर गाथेमध्ये अर्थ बघितलं होतं आपण. जीव पारिणामिक भाव द्वारा अनादि अनंत आहे. औपशमिक, मिश्र आणि औदैक या 3 भावांच्या द्वारे साधी शांत आहे आणि जीव भाव रूपाने अनंत आहेत. सद्भावाने जीव अनंतच आहेत. ते 5 मुख्य गुणांनी म्हणजे भावांनी प्रधान आहे. म्हणजे जीवाचे 5 असाधारण भाव आहेत. कुठले? औदैक, औपशमिक, क्षायिक, क्षायोपशमिक आणि पारिणामिक. त्यात सगळ्यांची व्याख्या बघितल्या होत्या आपण. काय सांगा? औदैक भाव म्हणजे औदैक भाव म्हणजे काय? कर्माच्या उदयाचे निमित्त असताना जीवाला होणारे परिणाम. तुम्ही तिथं का बसलाय? माझ्यासमोर का नाही बसला? अहो खूप म्हणजे आज आमचं झालंच नाही स्वाध्याय. मग खूप वेळ पावणे झालं माझं सगळं झालं होतं. मग देवा करायचं. देवा करायचं काय त्याच्यात अडचण होती? तर कर्माच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला होणारे भाव ते औदैक भाव. कोणी काल नव्हतं त्यांच्यासाठी काल परवा हे प्रकरण आम्ही घेतलेलं. तर ही व्याख्या अशी करायची जीव औदैक भावाची. तसंच औपशमिक भावाची व्याख्या कशी? जीवाच्या कर्माच्या उपशमाचं निमित्त असताना. म्हणजे इकडं कर्माचा उपशम झालाय आणि त्यावेळेस जीवाला जे भाव झाले त्याला म्हणायचं औपशमिक भाव. पुढं क्षायिक भाव म्हणजे तसंच कर्मांचा क्षय झाला त्यावेळेस जीवाला जे भाव झालेले होते ते क्षायिक भाव. कर्माच्या क्षयामुळं झाले नाहीत, कर्माच्या उदयामुळं होतात असं नाही. जीवाने परिणाम केला आणि त्यावेळेस तिथं कर्मांची ती दशा होती. म्हणून कर्माच्या क्षयाच्या निमित्तात जीवाला झालेले भाव. निमित्त नैमित्तिक संबंध आहे, फक्त कर्ता कर्म संबंध नाही. का? कारण ते 2 द्रव्य भिन्न आहेत म्हणून तिथं कर्ता कर्म संबंध लावायचा नाही. जे सगळे 5ही भाव आहेत त्याच्यामध्ये निमित्त रूपानेच संबंध लावायचा. पुढं औपशमिक, क्षायोपशमिक भाव म्हणजे कर्माच्या क्षयोपशमाचं निमित्त असताना जीवाला जे भाव झाले त्याला म्हटलं क्षयोपशमिक भाव. म्हणजे सगळे हे तिन्ही पण हे 5ही भाव सांगितलं काय आहेत? जीवाशी निमित्त नैमित्तिक रूपाने जोडले गेलेले आहेत. त्यांच्यामुळं कर्मामुळं जीवाचं आणि जीवामुळं कर्माचं काही फरक पडत नाही. त्यामुळं कर्माने मला सुखी दुःखी केलं, क्रोधी केलं, विभावी केलं असं म्हणणं योग्य नाही. मग बाहेर निमित्त होतं ते म्हणून जीवाला तसे परिणाम झाले आणि जीवाने परिणाम केले म्हणून पुन्हा ते कर्म तसे बांधले गेले. आणि पारिणामिक भाव म्हणजे काय? काय म्हणायचं? शुद्ध भाव. शुद्ध भाव. काय व्याख्या काय करायची? पारिणामिक भाव म्हणजे पारिणामिक भाव म्हणजे काय? राणी ते सांग. शुभ अशुभ विचार रहित होऊन आत्म्याचे विशुद्ध भाव करणे म्हणजे पारिणामिक भाव. नाही, विशुद्ध भाव करणे म्हणजे शुद्धोपयोग झाला आणि ते औपशमिक, क्षयोपशमिक किंवा क्षायिक मध्येच येणार. शुद्धोपयोग हे भाव. पारिणामिक भाव हा स्वभाव आहे जीवाचा. त्यामुळे कशी व्याख्या करायची त्याची? जे कर्म जीवाबरोबर त्रिकाली असणारा जो भाव असतो तो पारिणामिक. व्याख्या कशी करायची? आता आपण हे 5 भावाची व्याख्या करताना जे कर्माच्या उदय, उपशम, क्षय, क्षयोपशमाने निरपेक्ष असतं तो भाव असतो त्याला म्हणायचं पारिणामिक भाव. कारण इकडं कर्मांचा उदय चालू आहे म्हणून जीवत्व नष्ट झालं नाही, कमी जास्त झालं नाही, काय नाही. जीवत्व हा पारिणामिक भाव आहे ना. किंवा कर्मांचा क्षय झाला म्हणून जीवत्वामध्ये काहीतरी कमी जास्त झालं असं पण नाही. त्यामुळं कर्मांचं बाहेर काहीही अवस्था असू दे जीवाच्या परिणामामध्ये त्याच्या निमित्तात फरक पडत नाही, जीवाच्या स्वभावामध्ये. त्याला म्हणलं तो भाव म्हणजे पारिणामिक भाव, जो अनादि अनंत शुद्ध असतो. तर हे 5 भावांचं वर्णन करायलेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या भावाच्या अपेक्षेने जीव कसा आहे हे सांगितलं गाथेमध्ये. आपण लावलं होतं काल सगळं हे वर्णन. काय की अनादि अनंत आहे कुठल्या अपेक्षेने? पारिणामिक भावापेक्षेने. पुढं औपशमिक, क्षायोपशमिक आणि औदैक या 3 भावांच्या अपेक्षेने जीव साधी शांत आहे.
पुढं क्षायिक भावाच्या अपेक्षेने जीव साधी अनंत आहे. आता हे सगळं झालंय, पुन्हा नाही रिपीट करत. आणि शेवटी काय सांगितलं, कुठलं राहिलं, झाले का सगळे? पारिणामिक भावाच्या अपेक्षेने अनादी अनंत आहे. औदयिक औपशमिक आणि क्षयपशमिक भावाच्या अपेक्षेने साधी शांत आहे. क्षायिक भावाच्या अपेक्षेने साधी अनंत आहे. मग अनादी शांत कुठल्या अपेक्षेने आहे? जीव अनादी शांत कुठल्या अपेक्षेने? अनादीपासून त्याच्याकडे ते भाव आहेत पण शांत आहेत. सम्यक तो सम्मुख मिथ्या दृष्टी. किंवा सांगितलं की जो ज्ञानावरणादी दर्शन मोहाच्या उदयात होणारे औदिक भाव म्हणजे ते मिथ्यात्व, आणि मग त्याचं हे झाल्यानंतर म्हणजे ते अनादी होते, आणि आता सम्यक दर्शन झालं तर मग ते अनादी शांत. हे तुम्ही त्यालाच लावायला आहे ना. मी तर म्हणाले सगळ्या कर्मांमध्ये घडतं हे, कारण सगळे कर्म शांत आहेत. कुठल्या ना कुठल्या दशेला संपणार आहेत की नाही. अनादीपासून तुमच्या बरोबर आहेत, आणि एका दशेमध्ये गेल्यावर आता 14व्या गुणस्थानात गेल्यावर काय राहिलं तुमचं? शेवटच्या समयाला सगळे कर्म संपणार. त्यामुळं अनादी म्हणजे जीवाचे भाव आहेत ना तिथं. मग औदयिक भाव हे सगळ्या प्रकारचे औदयिक भाव आहेत, ते 14व्या गुणस्थानापर्यंत आहे. तिथं गेलं की संपले. त्यामुळं अनादीपासून होते आणि त्यांचा भाव झाला असं दिसून येतं. जे ते भाव अनादी शांत आहेत. काय कळलं? जसं की असिद्धत्व हे औदयिक भाव बघितले होते ना आपण काल. अज्ञान, असिद्धत्व, संयम, सगळे गती, कषाय वगैरे, हे सगळे जे 21 भाव आहेत औदयिक भावांचे भेद, ते सगळे भाव कुठल्या ना कुठल्या भेदाच्या अपेक्षेने 14व्या गुणस्थानापर्यंत आहेत. पंचेंद्रिय जाती आहे, मनुष्य गती आहे, नामकर्म, मनुष्य आयु चालू आहे, जे सगळे उदय 14व्यापर्यंत चालू आहे त्याच्या अपेक्षेने औदयिक भाव सुद्धा तिथं आहेत असं म्हणलं. उपचाराने का असे ना आहेत. आणि मग तिथून पुढं गेल्यावर म्हणजे 14 गुणस्थान पार केल्यावर ते भाव राहिले नाहीत. त्यामुळं त्यांचा अंत झाला म्हणून शांत आहेत. म्हणून औदयिक भावाच्या अपेक्षेने जीव अनादी शांत आहे. काय म्हणले? औदयिक भाव तर साधी शांत एका पर्यायाच्या अपेक्षेने लावतोय आपण, पण अनादी शांत पण कुठल्या अपेक्षेने? कारण ते औदयिक भाव नष्ट होणारे आहेत. अनादीपासून परंपरेने चालू आलेत म्हणून अनादी म्हणलं, आणि एका स्टेजला नष्ट होणार आहेत म्हणून शांत म्हणलं. क्षयपशमिक भाव तो पण अनादीपासून आहे आणि नष्ट होणारा आहे. त्यामुळं अनादी शांत ह्या दोन भावामध्येच घडतं फक्त. औदयिक भाव आणि क्षयपशमिक भाव. औपशमिकमध्ये का नाही घटणार? कारण तो भाव सुरुवात झाली, अनादीपासून नाही आहे औपशमिक भाव. कुठल्याही कर्माच्या अपेक्षेने औपशमिक नाही, कारण औपशमिक भाव फक्त मोहनीयतच घडतो. मग त्याला साधी शांतच आहे कुठला? औपशमिक भाव. आणि क्षायिक भाव तर त्याला सुद्धा आदी आहे, त्यामुळं तो अनादी नाही आहे. मग अनादी शांत या डेफिनेशनमध्ये फक्त हे दोन भाव घटणार. कुठले दोन? औदयिक आणि तर हे दोन भाव घटणार. माझ्या बरोबर जे सगळे आहेत ना त्यांनाच कळणार आहे, नाही तर मी काय बडबड करायला असं वाटणार आहे तुम्हाला. ज्याला नाही कळालं त्यांनी विचारा पाहिजे, सांगते. आणि हे औपशमिक भाव मोहाचेच फक्त असं कसं काय म्हटलं तर? उपशम कशात होतो अजून? इतर कुठल्याही कर्मामध्ये उपशम नाही आहे. फक्त दर्शन मोहनीयाच्या अपेक्षेने उपशम घटवतो आपण, किंवा चारित्र मोहनीयाच्या अपेक्षेने. ज्ञानावरणामध्ये उपशम नाही आहे, क्षयपशम आहे. दर्शनावरणामध्ये क्षयपशम आहे, आणि अंतराय कर्मामध्ये पण क्षयपशम आहे. उदय किंवा क्षयपशम लावू शकतो घाती कर्मांमध्ये, पण उपशम फक्त इथं मोहनीयामध्येच घडतो. अनादी शांत आणि एकदा सांगते का? अनादी शांत ना? अनादी शांत कुठल्या अपेक्षेने म्हणायचंय? जे भाव पूर्वीपासून आहेत. आवाज येतोय ना माझा? हो. जे पूर्वीपासून आहेत, अनादीपासून, ज्यांना आधीच नाहीये पण हे नियमाने संपणारे आहेत, असे भाव कुठले? तर 5 भावापैकी लावायचे ना. तर औदयिक, औपशमिक, क्षायिक, क्षयपशमिक आणि पारिणामिक, ह्या 5 मध्ये कुठले भाव लागणार?
जीव अवदयिक हा जीव केव्हापासून आहे तेव्हापासून औदैहिक भाव त्याच्या बरोबर आहेतच. त्यामुळे औदैहिक भाव हो. तर अनादीपासून आहेतच. पण त्यांना अंत आहे की नाही? तर आहे. कारण जीव जेव्हा मोक्षाला जातोय, आता एखाद्या भव्य जीवाच्या अपेक्षेनेच लाव आहे, अभव्य जीव जात नाही, त्याच्याबरोबर अनादी अनंतच राहणार आहेत ते. तर जो भव्य जीव आहे तो 14व्या गुणस्थानाच्या अंतिम समयामध्ये आहे, तर त्याला कर्माच्या उदयाचं निमित्त असताना हे भाव होत आहेत ना. मग इथं कर्मांचे हो. उदय संपले 14व्या गुणस्थानाच्या शेवटच्या समयाला, त्यामुळं औदैहिक भाव हा. सुद्धा अंताला प्राप्त झाले, म्हणून ते औदैहिक भाव इथं संपले, म्हणून अनादी शांत आहेत. औदैहिक भावामध्ये घटतं, औपशमिक भावामध्ये घटणार नाही. कारण औपशमिक म्हणायचंच कशाला? जे कर्मांचा उपशम झाल्यावर त्याचं निमित्त असताना जीवाला होतात ते भाव. मग जेव्हा उपशम झाला म्हणजे त्याला सुरुवात आली ना, आत्ता उपशम झाला, कर्मांचा उदय निरंतर चालू आहे आणि एका स्टेजला उपशम झाला म्हणजे सुरुवात झाली ना तिथं त्याला, त्यामुळं आधी येणार त्याला, अनादी नाही आहेत ते भाव. म्हणून औपशमिक भाव मोहनीयामध्येच घडतात, त्याच्यामध्येच उपशम होत असतो, दर्शन मोहन किंवा चारित्र मोहन. मग उपशमाचं निमित्त असताना जीवाला हे भाव होतात, त्यामुळं तिथं ते साधी शांत आहेत, ते नष्ट होणार आहेत. औपशमिक भाव घेऊन मोक्षाला जात नाही, त्यामुळं ते नष्ट होणारे भाव आहेत, म्हणून साधी शांत आहेत म्हणलं. क्षायिक भाव ते तर परंपरेच्या अपेक्षेने अनंत काळपर्यंत राहणार आहेत. भलेही ते सुद्धा अंतर्मुहूर्त बदलतात किंवा समयापुरते आहेत, म्हणून साधी शांत पण म्हणलं जाईल की. पण आता केवळ ज्ञान जे प्रगट झालं ते अनंत काळापर्यंत नष्ट होणार नाही. किंवा क्षायिक भावाचे जे 9 भेद आहेत, तर ते एकदा प्रगट झाले की पुन्हा त्याचा अभाव होत नाही, त्यामुळे हे सुद्धा भाव अनादी शांतमध्ये येणार नाही. क्षयक्षमिक भाव, क्षयक्षम का बरं अनादी? क्षयक्षम झाल्यावर सांगितलेत ना त्यांनी, एखाद्या कर्माचं क्षयक्षमाचं निमित्त असताना जीवाला होणारे ते भाव क्षयक्षमिक भाव आहेत. मग त्याला पण आधी आली की नाही? आली. कसं? म्हणजे ते कर्म जे उपशम झाले त्याचे सुरूच राहणार ना कर्म? नाही, सांगा. क्षयक्षम झाला असल्यावर जीवाला होणारे भाव ते क्षयक्षमिक भाव आहेत, निमित्त असताना त्याचं. मग त्याला साधी का म्हणायचं नाही? क्षयक्षमिक, सॉरी, साधी का नाही म्हणायचं? आता साधी शांत लावलं आपण, कारण की आपलं जसं की आपण एक्झाम्पल ज्ञानावरणचं. एक जण बोला, एक जण बोला. त्याचा क्षयक्षम म्हणजे थोडे क्षय आणि थोडा उपशम झाल्यानंतर ते आपलं क्षयक्षम म्हणजे म्हणतात ना की थोडे राहिलेत आणि थोडे दबले गेलेत असं, पण ते भाव अनादी काळापासून आहे तर त्याचा आता क्षयक्षम झालेला आहे, म्हणून ते अनादी शांतच आहेत ना ते भाव. क्षयक्षमिक भाव अनादी आहे का असा माझा प्रश्न आहे. हो आहेत ना अनादी. हो, कसं? जसं की आपलं ज्ञान आहे, तर आपलं काही ज्ञान हे झाकलेलं आहे आणि काही ज्ञान हे आहे म्हणजे पूर्णपणे झाकलं गेलेलं नाहीये, त्यामुळे त्याला क्षयक्षमिक म्हणणार. म्हणून अनादीपासून ज्ञान आहे, म्हणजे कितीही कुठलाही अगदी जीव, निगोटिया जीवापासून सगळ्यांमध्ये काही प्रमाणात. म्हणजे कुठलाही जीव असू दे, त्याच्याजवळ घाती कर्मांचा क्षयोपशम असतोच. असं नसतं की कुठलाही कर्म त्याच्याजवळ अस्तित्वातच नाही आहे, सगळ्या कर्मांचा उदय चालू आहे असं नाही आहे. घाती कर्म कुठले आपल्याकडं? ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनी आणि अंतराय. ह्याच्यामध्ये या चारही कर्मांचा क्षयोपशम अनादीपासून आहे जीवाकडं. असं नाही आहे की त्याचा उदय सर्वथा चालू आहे. जर ह्याचा ज्ञानावरणाचा सर्वथा उदय असेल तर जीवाला ज्ञानच नाही असं म्हणावं लागेल. एका स्टेजला जीव ज्ञान रहितच होता, कर्मांचा पूर्ण उदय चालू होता, म्हणून त्याच्याजवळ ज्ञान नव्हतंच असं म्हणावं लागेल. पण असं तर होत नाही, कारण कुठलाही जीव असू देत, भलेही नित्य निगोदामध्ये असणारा असला तरी त्याच्याजवळ थोडं का असेना अक्षरा एवढा भाग सांगितलं ज्ञानाचा उघाड असतो, म्हणून तिथं सांगितलं ते क्षयक्षमिक भाव जीवाकडं अनादीपासून आहेत. दर्शनावरण, मोहनी आणि अंतराय. अंतरायाचं पण कसं? प्रत्येक कार्य करत असताना वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम आवश्यक असतो. मग तुम्ही भलेही चक्षु इंद्रियांनी ज्ञान करा, घ्राणेंद्रियांनी वास घ्या, कर्णेंद्रियांनी शब्द ऐका, एखादं इवन श्वास घ्यायला सुद्धा सांगितलं वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम लागतो. नाहीतर श्वास घ्यायला सुद्धा बळ नसल्यावर ऑक्सिजन लावायला लागतं एक्सटर्नली.
व्हेंटिलेशनवर राहावं लागते. मग म्हणून त्या कर्मांचा क्षयक्षम असताना जीवाला वीर्य प्राप्त होते, म्हणजे बहिरंगातून निमित्त रूपाने म्हणायचे. आणि मग ते वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम असताना ह्या सगळ्या कर्मांचं काय म्हणायचं, या सगळ्या ह्याला बळ मिळतं, ज्ञान घ्यायला किंवा दर्शन करायला, मोहनियाचं अभावामध्ये जे काही कार्य होणार आहे त्या सगळ्याला सांगितलं वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम आवश्यक असतो. म्हणून ह्या चारी कर्मांचा क्षयक्षम अनादीपासून जीवाजवळ आहे, पण नष्ट होणार आहे. भव्याच्या अपेक्षेने हा कर्मांचा उदय नष्ट होणार आहे. म्हणून सांगितलं हे भाव अनादी शांत आहेत. म्हणजे बोला. क्षात्मिक भावांचे जर भेद प्रकार पाहिले त्यातले म्हणजे 18 भेद आहेत, तर त्यातलं क्षाक्षमिक सम्यक्त्व, क्षाक्षमिक चारित्र्य आणि देश संयम हे सुरुवात आहे ना, म्हणून ते साधी शांत मध्ये घटवले की आपण शांत मध्ये घ्यावं लागेल. मग जे काही कर्म सांगितले ना, की आता औदैक भाव सुद्धा सांगितलं, औदैक सोडा, शाईक भाव सुद्धा साधी शांत आहेत, तरी पण त्याला साधी अनंत मध्ये घातले गाथेच्या अपेक्षेने त्यांनी. कारण क्षाईक भाव सुद्धा म्हटलं, जे काही 9 भाव आहेत, क्षाईक भावाचे 9 भेद आहेत, तर ते सुद्धा एका पर्यायाच्या अपेक्षेने उत्पन्न होऊन नष्ट होत आहेत की. क्षय झाल्यावर उत्पन्न झालं केवळ ज्ञान, तेच त्या समयात नष्ट झालं, दुसऱ्या समयाला दुसरं पर्याय उत्पन्न झाली आहे. पण तिथं एक अपेक्षा लावून कथन घेतलंय की जे परंपरेच्या अपेक्षेने आता कधीही नष्ट होणार नाही असं ते ज्ञान सांगते, तो भाव सांगितलं साधी अनंत आहे. मग तसं ज्या ज्या भावामध्ये जिथे लागतंय तसं लावायचं, की जे अनादीपासून आपल्या बरोबर आहेत क्षयक्षमिक भाव, जे क्षयाला प्राप्त होणारे आहेत. आता नाहीतर मग हे अनादी अनंत सुद्धा आहेत क्षयक्षमिक भाव. सांगा कोणाच्या अपेक्षेने कॅटेगरी करू? अभव्य जीवाच्या अपेक्षेने. बरोबर. आता हे सगळं सांगतो हे भव्याच्या अपेक्षेने आहेत आपल्याकडे. अभव्य जीवाच्या अपेक्षेने कॅटेगरी बदलणार. अभव्य जीवामध्ये एक मिनिट, सॉरी मी लॉक केले आवाज. हां बोला. क्षयक्षमिक भाव अभव्याच्या अपेक्षेने अनादी अनंत होतील का? बरोबर. कुठले कुठले भाव घटना सांगा अभव्यामध्ये? या 5 भावापैकी अभव्यामध्ये कुठले भाव आहेत? दोन सोडले तर शाईक आणि औक्षमिक सोडले तर बाकीचं सगळे आहेत. बरोबर. औदैक भाव आहे कारण कर्मांचा उदय निरंतर चालू आहे. क्षयक्षमिक भाव आहेत कारण कर्मांचं तिथं क्षयक्षमामध्ये कार्य दिसून येतं. ज्ञानाचं क्षयक्षम झाला, वीर्यंतराय कर्माचं क्षयक्षम हे दिसून येतं. आणि पारिणामिक भाव तर प्रत्येक जीवामध्ये पण असणार ना आहेच. बरोबर. मग हे 3 भाव जीवाकडं अभव्याकडं आहेत. कळलं काय म्हणले? अभव्य जीवाकडे या 5 भावापैकी कुठले कुठले भाव नाही? अभव्य आहे ना तो. मग औक्षमिक भाव असणार, औदैक भाव असणार आणि क्षयक्षमिक भाव असणार आणि पारिणामिक. हे 2 भाव आपण सम्यक्त्वाच्या अपेक्षेने लावतोय ना. कर्मांचा उपशम झाल्यावर जीवाला औक्षमिक सम्यक्त्व, औक्षमिक चारित्र्य होतं. हे 2 भेद आहेत त्याचे. आणि क्षाईक भाव हे कर्मांचं क्षयाच्या निमित्तात होणार आहे. अभव्याला कुठल्याही कर्मांचा क्षय नाही, त्यामुळे तिथं त्याच्याकडे कुठले भाव घटणार? औदैक, क्षयक्षमिक आणि पारिणामिक. मग काय फायदा हे समजून आपल्याला? आपली मिथ्यात्व अवस्था संपून सम्यक्त्वाला प्राप्त होऊ शकतोय योग्य पुरुषार्थ केला तर. नुसतं म्हणजे तुम्ही जर औदैक भावातच राहत असाल ना निरंतर, तर समजून घ्या आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, भव्य आहे का अभव्य आहे ह्याचा पण निर्णय करायचा. आणि मग तसे आपल्याला उदयामध्ये आपण अनुरक्त होऊन पुन्हा औदैक भावच करत राहतोय. त्यामुळं मग कधी संपणार संसार? म्हणून एकदा सम्यक्त्व करा तर निश्चिंत, अनंत काळपर्यंत निश्चिंत. एकदा फक्त शुद्ध आत्मानुभव करा, मी आहे, जाणणार आहे याचा अनुभव करा, भावभासना करा, तर सेफ झालो आपण. मग हे काय कशात काहीही असू देत, मग कर्मांमध्ये उलाढाल, त्याचा आपल्याशी काय संबंध होणार, म्हणजे त्याचं काय आपलं अडणार नाही त्याच्यामध्ये. म्हणून पारिणामिक भावाला विषय करून
औपशमिक, क्षायपशमिक आणि क्षायिक या 3 भावांना साधन, या साधनाच्या द्वारे जेव्हा आपण या विषयाला ग्रहण करतो त्यावेळी सम्यक्त्व प्रगट होतं आणि ते एकदा सम्यक दर्शन प्राप्त झालं की अनंत काळापर्यंत हा जीव निश्चिंत राहू शकतो, कारण कधी ना कधी हा मोक्षाला जाणारच आणि त्याचं ते सम्यक्त्व भलेही ढळेल एखाद्या वेळेस पण पुन्हा उपस्थापित होऊ शकतो तो जीव. कोण तो जीव? XYZ, तो मी. तर म्हणून मग काल कशा आणि पेक्षा मधला फरक घेणार होता, हो, हो, घेतला काय? हो. माझा उशिरा झाला. हो सांगते. होय. हां, बरं. आणि ते नय पण लावायचे होते ना. होय होय, सगळे माझी हजेरी घ्यायला. तसं नाही. बरं, भव्यामध्ये काय सांगत होते? भव्यामध्ये हे सगळेही भाव घडतात, पण ते भव्याचे पण अनेक भेद येतात, त्याच्यापेक्षा वेगळे वेगळे भाव त्यांच्यामध्ये तुम्ही आता घटवा, समजतात. तर फक्त भव्यामध्ये सांगताना काय सांगायचं होतं मला? विषय साधन रूपाने घटवायचं. विषय रूपाने कुठला भाव आहे आणि साधन रूपाने कुठले भाव आहे. विषय आहे तो पारिणामिक भाव आहे आणि साधन आहे ते आणि साधन आहे औपचारिक, क्षायिक, क्षायिक. लिंक जॉईन करा म्हणजे लिंक जॉईन करा. ऐकत औपशमिक, क्षायपशमिक आणि क्षायक, क्षमिक तिन्ही भाव येणार. हां, म्हणजे साधन. साधन रूपाने हे 3 भाव त्याला उपयोगी आहेत आणि विषय रूपाने पारिणामिक भाव हा एकच उपयोगी आहे. म्हणजे हे भव्य जीवाकडे असणारे भाव असं घटवलं होतं. नयार्थ सांगायचं होतं तुम्हाला. नाही सांगताय? विद्या काकी आलेत काय? त्यांचा प्रश्न होता. नाही आहेत विद्या काकी. बरं, तोपर्यंत आपण लवू नयार्थ लवू. अनादि शांत, साधी अनंत, साधी शांत आणि अनादि अनंत. नय कुठले कुठले लावायचे सांगा? कुठल्या? अनादि अनंत मध्ये कुठला नय घटणार? अनादि अनंत रूपाने जो भाव आहे कुठला? पारिणामिक भाव. मग तो कुठल्या नयाचा विषय? निश्चय नयाचा विषय आहे किंवा द्रव्यातीत नयाचा विषय आहे. अनादि अनंत स्वभाव तो सांगितलं निश्चय नयाचा विषय आहे. पुढं साधी शांत हा भाव. त्याचे कुठले कुठले भाव आले? साधी शांत मध्ये औदयिक, औपशमिक आणि क्षायपशमिक हे 3 भाव साधी शांत आहेत. मग त्यात कुठला नाही घटवला? साधी शांत मध्ये कुठला नाही लावायचा? हा, औपचारिक सद्भुत व्यवहारने क्षायपशमिक आणि औपशमिक मध्ये लागले. सगळ्याच मध्ये लागणार कारण एक समयवरती आहे ना ती. मग ते भेदवृत्ती म्हणा. भेदवृत्ती नाही झाला हा, कारण पर्यायाचं कथन येते ना एका पर्यायाचं. त्यामुळे तो साधी शांत हा एका पर्यायाला दाखवतो म्हणून भेदवृत्ती नाही आहे. पुढं साधी अनंत आणि अनादि शांत कुठलं नाही आहे? साधी अनंत परत निश्चय नाही आहे. कसं? निश्चय नयामध्ये विषय साधी असतो का? हा, पण तो शाईक जीवाचा तो तेव्हा एक भाव तसा पारिणामिक सारखाच असतो ना. स्वभाव उत्पन्न होत नसतो. हा उत्पन्न झालेला भाव साधी दाखवतोय आपण. ज्याला आधी आहे, सुरुवात आहे त्याला साधी म्हणले ना. मग जीवाचा स्वभाव किंवा कुठल्याही द्रव्याचा स्वभाव उत्पन्न होत नाही, त्यामुळे तो याच्यामध्ये येणार नाही. साधी अनंत तर एक ती पर्याय अशी आहे की जी अनंत काळापर्यंत परंपरा रूपाने का असेना तशी राहणार. मग ते भेदवृत्ती किंवा अनुपचारित सद्भुत व्यवहार नाही. 7 नंबर चार्टच्या अपेक्षेने सांगा कोणाला माहित आहे? काय लावायचं? हे दोन्ही पण नाही लावायचे तसे. कसे? म्हणजे आता
अनंत जे घेतले ना आपण, भलेही ती पर्याय उत्पन्न झालेली क्षायिक पर्याय उत्पन्न झाली आहे, पण ती अनंत काळापर्यंत जीवाबरोबर राहणार आहे या अपेक्षेने तो जीव दाखवलाय ना आपण. साधी अनंत ती पर्याय नाही तर तो जीव दाखवलाय. जीव साधी अनंत आहे. मग जीव अभेदोपचार का मग? हा, अभेदोपचार मध्ये अशुद्ध निश्चय नाही घ्यायचा. बरोबर. अशुद्ध निश्चय. तर हे दोन्ही पण भाव त्याच्यामध्ये घटणार. ऍक्च्युली सगळे चार तिन्ही पण तसंच दाखवलेत बरं का. म्हणजे जीवच साधी शांत आहे म्हणले, जीवच साधी अनंत आहे म्हणलेत आणि जीवच अनादी शांत आहेत म्हणले. पण जेव्हा इथं साधी शांत सांगतोय त्यावेळेस ती पर्याय फक्त अपेक्षित आहे म्हणून आपण भेदवृत्ती लावलाय. आणि ह्या दोन्ही भावामध्ये आपण त्या द्रव्याला बघतोय की क्षायिक भावाने सहित तो जीव आता एकदा क्षायिक भावाची प्राप्ती झाली की अनंत काळापर्यंत तो ती पर्याय त्याच्याजवळ राहणार आहे. म्हणजे क्षायिक रूपाने, एक पर्याय नाही म्हणायचंय मला, 30 पर्याय क्षायिक रूपाने तशी राहणार आहे. म्हणून जीव साधी अनंत आहे किंवा जीव अनादी शांत आहे असं म्हणत असताना अशुद्ध निश्चयने लावायचा, कारण एका पर्यायाकडून अखंड द्रव्य दाखवले. म्हणजे जीवच साधी अनंत आहे, जीवच अनादी शांत आहे या अपेक्षेने सांगत असताना म्हणून अशुद्ध निश्चय नाही म्हणायचं त्याला, म्हणजेच अभेदोपचार नाही म्हणा. समजलंय का? शंका आहे? आता काल तुम्हाला अभ्यास करून यायला सांगितलं होतं, आता तुम्ही उत्तर द्यायचं. मी एवढी सगळी उत्तरं दिली आता तुमच्याकडं. कषाय आणि लेशामध्ये काय फरक आहे? काल क्वेश्चन होता, उत्तर द्या. कोण केले का अभ्यास? ना संगीता काकी बोला. कषाय आणि लेशामध्ये काय फरक असतो असं काल क्वेश्चन होता का काल तुम्ही? म्हणजे त्याची व्याख्या पाहिली, डेफिनेशन पाहिली तर जे आत्म्याला कसतात ते कषाय आहे. आणि ची व्याख्या आहे की कषायाने योगाची जी प्रवृत्ती आहे. ठीक आहे की व्याख्या डेफिनेशनच्या अपेक्षेने माहिती आहे, पण काय डिफरन्स करायचं त्याच्यामध्ये? म्हणजे आयुबंधासाठी तर लेश आवश्यक आहे, नुसत्या कषायाने आयुबंध होत नाही. हा एक फरक घेतला दोन्ही मधला. नुसते कषाय तर नसतातच कधी. नुसते कषाय तर नसतातच कधी. अशुभ लेशा नसते ना पुढच्या गुणस्थानात. नाही तसं नाही म्हणायचं मला. असा एकही समय नाही आहे की तो कषाय रहित आहे जीव. कषायांचा उदय तर निरंतर चालू आहे. म्हणजे डिफरन्सिएशन असं पाहिजे आपल्याला की त्यातनं भेद काहीतरी कळावा, काय आहे ते. लेशा म्हणजे कषायांची तरतमता घ्यायची का मग? लेशा भाव प्रत्यय असताय. कषायांची तीव्रता लेशेवरून कळते का? असं कसं घ्यायचं? किंवा लेशेमुळे आता व्याख्या कशी केली आहे आपण? कषाय म्हणजे काय? एक मिनिट मी वाचते. ह्याच्यात राजवार्तिक मध्ये दुसऱ्या अध्यायातलं 6वं सूत्र आहे ना, त्याच्यामध्ये जर असं खुलासा घेतलाय त्यांनी, पण त्यातनं आपल्याला डिफरन्स काढावं लागणार आहे. त्यांनी जे काय खुलासा केलाय ते वाचते मी. कषाय कशाला म्हटलं तर चारित्र मोह कर्म विशेष के उदय से आत्मा के कलुष भाव होते हैं, वह कषाय औदयिक है. कषाय नामक चारित्र मोह के उदय से होने वाली क्रोधादि रूप कलुषता कषाय कहलाती है. यह आत्मा के स्वाभाविक रूप को कष्ट देती है, अर्थात उसकी हिंसा करती है. यह क्रोध मान माया लोभ 4 कषाय रूप है. आणि मग त्याचे 16 भेद आहेत हे दाखवले पुढं. म्हणजे चारित्र मोहाच्या कर्माचा उदय म्हणजे कषाय आहेत. त्याच्या निमित्तात जीवाला होणारे भाव ते कषाय म्हणले गेले. आणि लेशा कशाला म्हणायचं तर कषायाने अनुरंजित योगाची प्रवृत्ती त्याला म्हणायचं लेशा, बरं का. म्हणजे आता आपण काढू बरं का, म्हणजे मी पण आपलं तुमच्यासारखी शिष्यच आहे, त्यामुळं कषाय आणि लेशामध्ये
करू. म्हणजे मध्ये एक दिवस जैन तत्व मीमांसामध्ये पण ह्याचं जरा असं खुलासा आलं होतं, पण मला ती कॅसेट कुठली लक्षात नाही, माझ्याकडे नाही आहे ती आत्ता. पण कोणाला माहिती असते तर त्यात खुलासा खूप चांगला झाला होता. कोणाला तरी क्वेश्चन आलं होतं, त्यामुळं हेच टॉपिक घेतला होता. बहुतेक त्यातूनच क्वेश्चन विचारलं होतं विद्या काकींनी काल, खुलासा झालं नसेल वगैरे असं तर म्हणून. तर त्याच्यात पण ऐका तर तुम्हाला अजून विशेष कळेल. तर कषाय म्हणजे हे तर सगळं बरोबर आहे की आता सांगितल्यासारखं. कषाय म्हणजे चारित्र मोहनियाचं उदय आहे. आणि लेशा म्हणजे काय? कषाय आणि योग यांची मिळालेली प्रवृत्ती आहे. कषाय आणि योगाचं, कषाय आणि अनुरंजित योगाची प्रवृत्ती ह्याला म्हणलं होतं लेशा. मग आम्हाला विचारल्यावर मी आम्हा पण हेच सांगितल्या की कषाय हे तुम्हाला क्रोध वगैरे झाला कषायाच्या निमित्तामध्ये किंवा क्रोधादी कषाय झाले कुठले, तर त्याच्याबरोबर जेव्हा योगाने सुद्धा आपण कार्य करतो, हात उचलला, डोळे वटारले वगैरे, लालबुंद झालं, हे सगळे योगामध्ये दिसून येते ना. वचनामध्ये जोरात काहीतरी शिव्यागाळ केल्या, मोठे वचन बोलले, जोरात वचन बोलले, हे सगळं कषायाने मिक्स असलेली अशी ती योगाची प्रवृत्ती, याला म्हटलं लेशा. म्हणजे तिथे योगामध्ये सुद्धा उलाढाल दिसून येते, मग ती असते ती लेशा. पण असं तुम्हाला मग ते त्यांच्यामध्ये त्यांनी उत्तर दिलं होतं की कषाय तुम्हाला दिसणार नाहीत, कळणार नाहीत किंवा बाहेर व्यक्त होत नाहीत, पण लेशा व्यक्त होत असते. काय म्हणले? म्हणजे आपण काढतोय बरं काय बुद्धीने कुठे कषाय जास्त घातक आहेत म्हणजे. हां, म्हणजे कषाय घातक आहेत बरोबर. त्याच्यापेक्षा. हां बरोबर. म्हणजे कषायानेच जीवाला बंद होतो. मी एक एक पॉईंट लिहिते म्हणजे आपल्याला अजून थोडंसं खुलासा होईल बरं का. कषाय अव्यक्त आहेत आणि लेशा असतात ते व्यक्त असतात. नंतर कषाय आहेत ते कर्मबंधाला किंवा आश्रव आणि बंधाला कारण जास्त कषाय आहेत. लेशेमुळं बंद होईल असं नाही. काय बहुतेक ते कशात घेतलं होतं? हां, ते उदाहरण दिलं होतं ना त्याच्यामध्ये, डुक्कर आणि ते वाघ दोघं जण पण लढले त्या मुनींच्यासाठी म्हणून, आणि दोघांनी एकमेकांना मारलं. मग दोघांची पण बाहेर कृष्णलेशा दिसत होती का नाही? दोघं पण लढाई करतायत, असं योगाची प्रवृत्ती तर समान होती दोघांची, एकमेकांना हिंसेचेच भाव होते. पण अभिप्राय अंतरंगामध्ये काय होता? त्या कषायांचा उदय, त्यानुसार त्यांना आयुबंध झाला. म्हणजे अभिप्रायावरून तसा त्या आयुला ते गेले असं म्हटलं जातं. म्हणून कषायाने तुम्हाला कर्मबंध होतो, लेशेने होईल असं नाही, असं दाखवलं, सांगितलं होतं बरं का त्यात. बंधाला कारण आहे असं म्हणा, आणि हे कारण नाही. म्हणजे दिसून येईल की तिथं तो चांडाळ आहे, त्यांनी पण सम्यक दर्शनाला प्राप्त झाल्यावर सांगितलं ना त्याला की त्याला ते कार्य करावंच लागायचं. चांडाळ म्हटल्यावर कोणाला मृत्यूदंड दिलं की त्याला ते द्यावं लागायचं, पण त्याचे भाव अंतरंगामध्ये कसे होते? हे करायला नको आहे हिंसक कार्य, आणि त्यामुळे त्यांनी त्या अष्टमी चतुर्दशीला त्याग केला होता त्या कार्याचा. मग अभिप्राय कसा होता अंतरंगात की हे करणं योग्य नाही आहे, हे मी करायला नको आहे, पण बहिरंगात योगाची प्रवृत्ती होती तशी हिंसकच. म्हणून त्याला बंद कसा झाला? सम्यक दृष्टी असल्यामुळं दुर्गतीचा बंद टळला, असं तिथं दाखवलं. आणि एक काय निघालं आपल्याला? स्थिती आणि अनुभव पण कमी पडणार ना. जोगे पयडीपदेसा ठिदी अणुभागा कसाय दोहोंती. योगाने पयडी आणि प्रदेश बंद. प्रकृती आणि प्रदेश बंद होतो. बरोबर आहे, हे मला नव्हतं लागलं बरं का. पण ॲक्च्युली त्याचा नुसतं योग नाही आहे, त्याच्याबरोबर कषाय पण आहे. पण एक सामान्यता लावू आपण. प्रकृती आणि प्रदेश बंद योगाने होतो आणि स्थिती आणि अनुभाग बंद कषायाने होत असतो. इथं नुसतं योग नाही आहे, इथं कषाय पण आहेत बरोबर, त्यामुळे ह्याच्यात काय होणार नाही असं नाही आहे. पण एक आता सामान्य डिफरन्स बघायसाठी म्हणून लावू आपण. मग म्हणून कषाय जे आहे ते आत्म्याला कसतात म्हणलं. कसतात म्हणजे काय हो? दुःखी करतात, अजून दुःख देतात. अजून
कसतात म्हणजे काय करतात, चावतात का किंवा असं काय तुमचं? अवगती, आत्म्याच्या अवगती अप्रगतीचं कारण आहे. आकुलता उत्पन्न करतात, अशांती, कसतात, अस्वस्थता कसतात हे शब्दाचा अर्थ काय? परिणामामध्ये. कसतात म्हणजे काय? हा. त्रास देतात. नाही, आता कसतात हे शब्द कुठेतरी कृषीमध्ये पण वापरतात माहिती आहे का? कस, कस, त्या जमिनीचा कस वाढवणं कमी करणं असं माहिती आहे का? कधी ऐकून तुम्हाला? शेतकरी असतात तो कस बघतात, ते काय म्हणतात म्हणजे त्याला? सुखाचा नाश करतात का? सुखाचा नाश करतात. नाही. शेती करण्याला कसणे म्हणतात. शेती करण्याला कसणे म्हणतात. हा, तर कसणे म्हणजे काय? कस म्हणजे काय हेच तर विचारायचे. कसतात म्हणजे काय करतात? ते कष्ट खातात, कष्ट करतात. अहो, एक जण बोला, मी काय शतावधानी नाहीये. कसतात आणि कचतात आहे. कसतात आणि कचतात मध्ये फरक आहे ना. कचतात नाही, कचतात कसणे. नाहीच म्हणलं की आम्ही, कसतातच म्हणलो. इथं पण कसच आहे, तिथं पण कसच आहे. पीडा देणे, हा? पीडा काढून घेतात. आतले सगळे न्यूट्रिएंट्स वगैरे एकदा पीक घेतल्यानंतर सगळे जे काय असेल ते त्याच्यामध्ये करणे का? हा. कसतात म्हणजे सांगितलं शक्ती क्षीण करतात. मग ते जमिनीचा कस गेला जे म्हणतात ना, त्यातली शक्ती असती तीच सांगितली जाते त्याच्याद्वारे. पिकवण्याची, उगवण्याची, त्याला भर घालण्याची वगैरे ही शक्ती सांगितली जाते त्यात. तसं सांगितलं जीवाला जे कषाय म्हणजे कसतात त्याला कषाय म्हणलं, म्हणजे जीवाची शक्ती क्षीण करतात त्यांना कषाय म्हणलं जातं. मग म्हणून तुम्ही जेव्हा कषाय करता ना, त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल आपण फार वेगात आलोय, पण तुमची इतकी शक्ती नष्ट झालेली असते. आम्हा सांगतात की एकदा जर तीव्र क्रोध आला तर 100% जर शरीराला पुरवठा पाहिजे असेल तर 90% सगळा रक्त पुरवठा डोक्याला जातो फक्त, आणि त्यावेळेस इम्बॅलन्स होतो म्हणून बॉडीचा आपल्याला एखाद्या वेळेस. म्हणून कषायाने शक्ती नष्ट होते. तुम्ही तुमचं सगळं वीर्य, बळ, ते ज्ञान सगळं त्याच्यामध्ये वाया घालवत आहे. अनेक विभाग प्रतिच्छेद जातात हे पण सांगतो आपण ज्ञानाचे. मग म्हणून सांगितलं की जीवाला कषाय झाल्यावर तो अस्थिर होतो किंवा असं काहीतरी, त्याचे सगळे शरीरामध्ये पण फरक पडलेले वगैरे दिसून येतात. हे सगळं योगामध्ये लेष्यमध्ये घ्यायचं. पण कसतात म्हणजे एवढं सांगायचं होतं मला की जीवाची किंवा आत्म्याची शक्ती जिथं क्षीण केली जाते त्याला म्हणलं कषाय. म्हणून ह्या कषायांनी जीवाचा घात होणार आहे, नाश होणार आहे, जीवाला दुःखाचीच प्राप्ती होणार आहे. हे तर आपण काढलेत. अजून काय असतील तर भेद तुम्ही पण अभ्यास करा आणि मग तसं अजून उद्या डिस्कस करू पाहिजे तर. ओम जाणा हा मी निष्कषाय स्वरूप आहे, निर्योग स्वरूप आहे, स्थिर स्वभावी आहे, निसंक्लेश स्वरूप आहे. शुद्ध सिद्ध स्वभावी मी जीव आहे जाणा. ओम विसर्जन. नमो